बातमी महत्वाची आहे। दिल्लीहून शिर्डीला येणारं विमान भरकटल्याचं कळतंय। विमानाचं सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। येवला तालुक्याच्या पूर्व भागात विमान हे कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं आणि या विमानाची ही दृश्य आपण बघत आहोत। दिल्लीहून शिर्डीला येणारं विमान हे भरकटल्याचं कळतंय। विमानाचं सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। दिल्लीहून शिर्डीला येणारं हे विमान आणि या विमानाचा व्हिडिओ आपण बघतोय। काही स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कॅमेऱ्यात खरं तर कैद केलेला आहे। विमानाचं आपण बघतोय इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले सध्या सुरतमध्ये। मात्र दिल्लीहून शिर्डीला येणार होतं हे विमान आणि आता हे भरकटल्याचं कळतंय। आणि आघाडीची मोठी बातमी आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना ही होता टळलेली आहे। दिल्लीहून शिर्डीला येत होतं विमान आणि तेच विमान थेट सुरतमध्ये उतरवण्यात आलेलं इंडिगोचं विमान होतं। रडारनुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र आहे। येवल्यामध्ये भीती संपूर्ण परिसरामध्ये व्यक्त केली जात होती। पोलिसांनी लोकांना अलर्टही केलं आणि ही दृश्य आपण बघतोय। खरं तर जे एअर ट्रॅफिक असतं, ज्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला कळतं की विमान नेमकं कुठून कुठे जात होतं, विमानाने किती फेऱ्या मारल्या, ते देखील या दृश्यांमध्ये आपण बघतो। इंडिगोचं हे विमान आहे आणि रडारनुसार सिग्नल अचानक बंद झाला आणि त्याच नंतर हे विमान भरकटल्याचं सांगितलं जातंय। ही दृश्य आपण बघतोय। किती वेळा या विमानानं घिरट्या घातलेल्या आहेत एकाच परिसरामध्ये, कारण हे विमान शिर्डीला येणार होतं मात्र हे विमान भरकटलं आणि थेट सुरतमध्ये या इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्यात आलेलं आहे। या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग हे सुरतमध्ये झालेलं आहे। सुदैवाने इथं कोणतीही घटना घडली नाहीये। मोठी दुर्घटना ही घडता टळलेली आहे।